हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी चाललोय महाराष्ट्रातील सर्वात मोठं शिखर कळसुबाई येथे, नाशिक मध्ये आहे ते. आणि आता आम्ही कुर्ला स्टेशनला आहे. तर दादरवरनं नाही, कुर्ल्यावरनच 11:15ची कसरा गाडी पकडणार होतो, पण ती एका भावामुळे आम्हाला पकडता भेटली नाही. तो हा भाऊ आहे. तर आता आम्ही अमृतसर गाडी पकडतोय ठाण्यावरून. तर आता ठाण्याला चाललोय. खोपोली गाडी लागली आता 11:36ची, ती पकडून. तर घाम पण बघितलं किती आलंय पलून पलून, सर्व भावाची कृपा. तर आता त्याला ठाण्याला पण जातोय, ते पण दाखवतो. मी ज्याने प्लॅन केलाय तो खूप टेन्शन मध्ये आहे. मगच ना त्याचं चालूच आहे मोबाईल मध्ये बघणं. भावा खूप सिरियस झालायस तू. गाईज हा आमच्यातला उपट सोंडा आहे. ह्याला पोपटला सारखा हा नेहमी याच्या तोंडात हे असतो, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. तर गाईज ट्रेन आले खोपोली. तर काय आता आम्ही पोहोचलोय ठाण्याला आणि इकडनं अमृतसर गाडी पकडणार आहे. ह्या गाडीतून कसाऱ्यापर्यंत जाऊ. कसाऱ्यावरनं पुढे जीप केले प्रायव्हेट. गायस ट्रेन भेटलेली आहे आणि आपली पब्लिक. गायस ट्रेन भेटलेली आहे आम्हाला. आणि आमच्या भावांचे स्ट्रगल बघा फक्त तुम्ही. कुठे उभे होता आपण? एक भाऊ कुठे गेले? एक भाऊ गेलाय जरा इमर्जन्सी कॉल साठी. आणि आपला भाऊ एज्युकेशन एडिटिंग चालू आहे त्याची. जय महाराष्ट्र भावांनो, जय महाराज. फक्त बघत राहा ब्लॉग. तुम्हाला किल्ल्यासोबत आम्ही देवाचं पण दर्शन दाखवू. हो, गाणं लागलंय. तुम्ही गाणं ऐका भावांनो, गाणं ऐका बघता आता. खोलना, अरे आने देना, खोलना. त्याच्यात आमचा निखिल भैया आहे. अरे मत रे, यही लगा दे. हे निखिल खोल. भाई फुल पावर लगा रहा है. छोड़ दे, छोड़ दे, बहुत 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 छोड़ दे, छोड़ दे, बहुत छोड़ दे. इधर गया, बहुत छोड़ दे, बहुत छोड़ दे, बहुत छोड़ दे, छोड़ दे. बुआ लात के साथ ना छोड़ दे, लात मार दे, छोड़ दे. डालना उधर. डाला है भाई, वाटर ले रहे पीछे से होते रहे. ये वाटर काय ती मागून. पाणी टाकलं कशाला? भजी बिजी खायची. चल मागून ककडी आहे, ककडी पुरा. पूरा माँ बहन कर दिया ट्रेन की, हिला रेलवे को. ची 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 भाई क्यों भी देख. बैठा उधर पानी डाल रहे, देख. ये पानी डाल रहे, उल्टी मत कर रहे. पानी डाल. उतर भाई, इधर है, अभी इधर है, इधर. ये थोड़ा पानी डाल, उधर है, पानी डाल. खाल्या खाल्या
कौन सा स्टेशन इधर उल्टी की आ रही सब उल्टी क्या ट्रेन टाइम पे हिचकी आया रे ये भाई पेड़ देगा उल्टी किया इधर. तर काय फायनली आम्ही पोचलोय कर्जतला खूप मेहनत करून. 1 वाजता पोचणार होतो, आता 2:30 वाजले. अमृतसर गाडी एवढी थांबत येत होती, लय लेट झालाय. आणि आता बाहेर जी आम्ही प्रायव्हेट गाडी केलेली ती आता थांबले बाहेर. आता बाहेर चाललोय. आहे कर्जत स्टेशन. आपली गँग चालले पुढे. आणि जी गाडी आम्ही प्रायव्हेट केली ती आम्हाला बारी गावला सोडेल. तिकडनं मग पुढे तो मेन ट्रॅक चालू होईल. तर चाललोय बाहेर. तो दादा येऊन थांबलाय मगापासून. तर गाडी पण भेटले. ही समोरची गाडी आहे, तो दादा. आणि इकडनं आता आपण निघूया बारी गावला. तर काय आता थांबलेलो थोडं नाश्ता करण्यासाठी. तो थोडं नाश्ता वगैरे करतोय. नाही आहे कसारा घाट. पुढे आपल्याला घाटन देवी पण लागेल, ते पण दाखवतो तुम्हाला दिसलं तर. कारण की आता अंधार आहे, ते एवढं काही दिसणार नाही. तरी पण ट्राय करतो. ती हवा येते, पंखा चालू केल्यावरती हवा येते. आणि माझा भाव माझ्या सोबत नसल्यावरती त्याची आठवण येते. माझा भाव माझा जीव आहे. तर काय आता नाश्ता पण आलाय. काय आता नाश्ता वगैरे पण करून झालाय. आता निघूया पुढे. आणि आता कसारा घाट लागेल, त्याचे पण थोडे क्लिप्स दाखवतो तुम्हाला. चंपक चाचा, हो चंपक चाचा. तर काय आता आम्ही खाली पोहोचलोय बारीगाव मध्ये. आणि थंडी मजबूत आहे. वाफेवरनच तुम्हाला समजलं असेल. कोलंबी निखिल भाऊ. आणि आता इकडनं मी ट्रेक स्टार्ट करणार आहे. तो वरती लाईट दिसत आहेत, तो पूर्ण वरती चढून जायचंय. दिसतात का तुम्हाला? आणि आपले भाऊ सर्व गारटलेत. आपण पण चंपक त्याच्या माझी तर फुल फाटले. अजून म्हणतात त्यांनी जॅकेट घातलं होतं, आता एवढा जॅकेट घातलं आणि माझी फुल उदास आहे. माझ्या घरच्यांनी सांगितलं होतं हे घेऊन जा, हे आता माझ्या कामी येत आहे. तर मी सर्व घेतो आता. बाबा 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 बाबा. तर गाईस इकडनं आम्ही ट्रेक स्टार्ट करतोय. गणपती बाप्पा मोरया. अरे अरे बघा आत्ताच झाले बघा. म्हातारा. मला सुन ना पुरा होऊन दे. चलो 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 चलो. हा तुला देतो, सॉक्स देतो. गाइस आपला ट्रेक स्टार्ट झालाय. आणि 3.5 ते 4 तास वरती लागणार आहे चढत जायला आपल्याला. टॉर्च वगैरे सर्व आणले, पण आता थोड्या वेळात उजेड पण होईल. आम्ही जरा लेट झाले. मेन तर ट्रेन मुले, आमची ट्रेन मिस झाली. त्यामुळे ती अमृतसर गाडी पकडली आणि तिला 2.5 तास लागले यायला. तर चालतंय. आता ट्रेक स्टार्ट केलंय, तर ब्लॉग तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा. आता ट्रेक स्टार्ट केलाय. हवा खराब झाले आता. अजून 10% पण नाही चढलो आम्ही. 10% 2% आहे म्हणा. बाकी म्हटले तरी वरनं फ्लॅश बीस मारते. ओ गाइस हा मंदिर आहे कळसवाईचं छोटं. खाली पायथ्याशीच लागतो. जी मेन कमानी लागते ना, तिथेच हा मंदिर आहे.
तर का इकडनं मेन ट्रॅकिंग आता चालू होणार आहे. माता कळसुबाई निवासिनी देवस्थान. निखिलचा मोबाईल दिला ना तुझ्याकडे. तर काय अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलोय आणि आत्ताच इकडनं व्ह्यू दिसतोय. म्हणजे वरतून कसला व्ह्यू दिसेल आत्ता बघा गाईस. चमकते रोज चमका देंगे. गुजरात आ गया. महादेव हर हर महादेव महादेव. मैंने उसको इतना देखा. अरे बाप रे. इतना देखा कि इतना देखा कि भीड़ में घूम गया. तो जाते टाइम दे. अरे इधर दिखा नीचे. उल्टा मारना उल्टा मारना. माझ्या मागे बघ. मार मार त्याला. आहे माय पुढे. गर्दी मस्त लागलेली आहे. यो गाइस ब्रो ब्रो इंडो के ऊपर. वाह देखो ना देखो ना. बस झालं आता. हा चल चल येतोय चल. कुठलं पायऱ्यांच्या तिथे आलं का. ही शिडी स्वर्गात नाही ना जात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गर्दी बघा कसली लागली वरपर्यंत. टॉर्च नाही तर दाखवलं असतं. गाइस दिस इज माउंटेन. माउंटेन नाव काय कळसुबाई. कळसुबाई. पाठपर्यंत गर्दी आहे. माणसं दिसतात की. आणि तुम्ही सॅटर्डे संडे येत असाल एवढी गर्दी तुम्हाला भेटणारच. काय भावा. 26 जानेवारी आहे. कधी परवा. डबल गर्दी. डबल 2 दिवस झोपायची. उद्या म्हणजे आज संडेच लागलाय. लय गर्दी आहे. पण वरती जाऊन जो व्ह्यू भेटेल तो वेगळाच असेल. आणि काही सनराईज पण व्हायला लागलाय. आणि अजून आम्ही लाईनीमध्येच आहोत. काय माहिती वरती पोहोचतोय की नाही. ती गाई संकटात वाई. ते काही संकटात नाही. ती गाई संकटात नाही. ए भाऊ उगाच हे नको करू. स्पायडरमॅन 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 तूने चुराया मेरा. आता गर्दी पण बघा. आणि काय त्यांच्यात मस्ती बघा. जीवावरती खेळतायत उगाच. बघा डेंजर सीन आहे यांचा. गप्प लाईनीत यायचा तर मध्ये घुसतायत. आणि अजून एवढं चढायचं बाकी आहे.
आगे बढा काय पुढे जातच नाही. गाइस देखो ना, गाइस देखो ना, क्या है गाइस, देखो ना. सिंगल विंगल ले भाई, तू दिखा सीधा जन्नत पे सीधा, इससे भी ऊपर जाएगा. ह्याच व्ह्यू साठी एवढा लाईनीमध्ये लागून वरती चढून आलेलो. व्ह्यू बघा. अजून वरती जायचं गायस, तिथून तर अजून चांगला व्ह्यू आहे. बाकीचे आपले मित्र अजून खाली आहेत, त्याला की वरती पण जाऊया. काय म्हणतो भावा, कसं वाटलं? बोलायला काही शब्द नाही, काही शब्द नाही, पण एक नंबर वाटला. आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतलाय ट्रेकिंगचा पण ना. फर्स्ट टाइम ट्रॅकिंग मध्ये आलोय, फर्स्ट टाइम कुठल्या किल्ल्यावरती आलो, कधी कुठे गेलो नाहीये. याच्या पहिला भरपूर फाटली होती, भरपूर अर्धवट पूर्ण गेलो होतो, संपलं होतं कहाणी. पण थोडा मित्राने आपलं असे मित्र त्यांनी आपल्या गायडन्स केला आम्हाला. काय बोलतो भाऊ? पाणी दे भावाला, पाणी दे. आता पोचलेलो वरती अर्ध्यास, आणि जरा फोटोशूट करत होतो, कारण की लोकेशन तुम्ही बघितलात, खूप चांगला व्ह्यू होता. आणि अजून आम्हाला वरती जायचं आहे. इथे हा मंदिर आहे, तिथं पण जाणार होत आता. आणि बाकीची पब्लिक तिकडे फोटोशूट करते. आणि हा असा इकडनं व्ह्यू आहे. काय बोलतो बाबा? भावांनो, थोडं आम्हाला लेट झालं, थोडं आम्ही तुम्हाला व्ह्यूज दाखवू कारण की शकलो नाही. गर्दी खूप होती बाबा. गर्दी खूप होती. आज शनिवार असल्यामुळे आणि सुट्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे, त्यामुळे तुम्हाला आज व्ह्यूज दाखवू शकलो नाही. आणि थंडी पण खूप आहे, तर जरा समजून घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. तर बघा गाईस, वयस्कर माणसं पण चालत चाललेत. एवढं वय झालंय तरी पण आपण बोलतो, जसं की बाळासाहेब पण बोललेत, माणसांनी वयाने मोठे झाले पाहिजे, पण मानसिकताने नाही झाले पाहिजे. जसं तुम्ही बघितलं, आजी ते आजोबा एवढं वय असून पण आज एवढं मोठं, आम्ही आमच्यासारखे जवान मुलं थकले, पण त्या बाबांना बघून आमचा अजून जोश वाढला. गाईस हा व्ह्यू आणि गरमागरम चहा, सुकून. तर गाईस तुम्ही वरती येताना बघता की बायका एवढं सामान वगैरे घेऊन येतात. हे बघा, आता पण त्या ताई वरती घेऊन जातात सामान. तर तुम्ही इकडे येत असाल तर थोडे बार्गेनिंग करू नका, माणुसकी पण ठेवा, कारण की एवढं वरती सगळं सामान घेऊन येणं. वीजची बॉटल इथे तुम्हाला 40-50 ला भेटेल, तर त्याच रेट मध्ये घ्या. चांगली गोष्ट आहे, भेटली तर घ्या. कारण की आपल्या हातामध्ये आता वरती येतात, वीजची बॉटल पण एवढी जड वाटली की आम्ही ती बॉटल पण फेकली. ऍक्च्युली अशा काय बोलतात, महिलांना आणि लेडीजला सल्यूट आहे मनापासून, आणि माणसांना पण सल्यूट आहे की तेवढे मोठं सामान वरती घेऊन. आम्हालाच यायला 6 तास लागले, ते तेवढं सामान घेऊन वरती येतात. तर त्यांची पण त्याच्यात मेहनत आहे, म्हणून ते जे रेट बोलतात त्या रेट मध्येच तुम्ही घ्या. बस अजून काय बोलू शकतो. एवढंच ही रिक्वेस्ट आहे आमची तुमच्याकडे. गाईस, तुम्ही रील्स मध्ये, शॉर्ट्स मध्ये जे सनसेटचं कळसुबाई मध्ये मेन पॉइंट आहे, जे व्हिडिओ लय व्हायरल होतात, तो पॉइंट तिथे आहे वरती. इथून दिसत नाही तो का, तिथे वर आहे तो. आता आम्ही वरतीच तिथे चाललोय. तो झेंडा बघा फडकतोय वरती तिथे. चला गाईस, जाऊया. चला गाईस, फायनली पोचलोय. तर फक्त एवढंच चढायचं आहे, आणि ती मेन सीडी. गाईस पोचलोय.
2 मिनिटात मेन सीडी आले. हे चढल्यावरती स्वर्ग स्वर्ग दाखवतो गायस आता तुम्हाला. हवा चालली डेंजर. जय शिवराय. हर हर. गाइस फायनली पोहोचलोय कळसुआईचं मंदिर. तर गाईस वरती आलो आम्ही. एवढा चांगला व्ह्यू आहे, मंदिर आहे इथे. पण काही जण आहेत ती झोपाली. हे बघा इथं पण झोपायला आलेत. हा काय भावा काय बोलणार ह्याला आपण. काय बोल सकतो मी. आता आता एवढे लोक पडाय. तर काय आता खाली उतरायला सुरुवात केली आणि मस्त वाटलं. उतरायला एवढं काय वाटणार नाही, फक्त चढायलाच जरा खूप दम लागलेला. उतरताना लगेच जाऊ तर मजा आली. वेगळंच एक्सपिरियन्स होता. बाबा तू काय बोलतोय. मी फर्स्ट टाइम आलोय कुठल्या ट्रॅकिंगला. मी पण कधीही मी कुठल्या किल्ल्यावरही गेलो नाहीये. इकडं फ्रेम मध्ये एक मिनिट येतो त्याला थोडा उबडतोबड रस्ता आहे. थोडं राईस बोलतेस. राईस नाही आपला थोडं राईस निघाला बाहेर आपला. फर्स्ट टाइम आलो आणि जेव्हा स्टार्टिंग केली, जे स्टार्टिंगचे जे अर्धा तास होते त्याच्यामध्ये मी जेव्हा छातीवरती हात ठेवला होता ना, फाटली होती. मला वाटलं की गेलो, संपला विषय, आता डायरेक्ट येतो आपल्याला हार्ट अटॅक. कारण की कधी याच्या अगोदर कधीच नाही एवढा उंचीवर. तर काय जो अर्धा तास पार केला तो तेवढा उंची पण नव्हतं काही चढलो. गाईस मला सवय आहे, कारण की 3-4 तास असत. आमच्या गावी पण एक डोंगर आहे, देवाचा डोंगर बोलतात त्याला. तिथे आम्ही चालत जायचो, म्हणून थोडं एवढं काय वाटलं नाही. पण जरा हे रस्ते पण खूप स्लिपरी आहेत आणि खड्डे दगड, त्यामुळे थोडं. आणि चढण आहे ना एकतर मेन. किती फूट आहे. 5300 फूट. 300 का 400 फूट एवढ्या उंचीवरती आम्ही आज चढत आलो. कधी विचार नव्हता केला मी की कुठल्या ट्रॅकला जाल, ते पण महाराष्ट्रातला सर्वात आणि मोठा. आज काय ट्रॅक केलं तर जरा चांगलं पण वाटतंय. महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे ना. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिखर. कधी विचार नव्हता केला. आलोय फर्स्ट टाइम आलो, चांगला वाटतंय. आता बॉडी एवढी रिलॅक्स आहे ना, मस्त वाटतंय. एकदम फ्रेश झोप तर 0% भेटले. आणि असं म्हणजे पाय वगैरे दुखतात ते पण काही जाणवत नाही. काही जाणवत नाहीये. जाणवेल सर्व जाणवेल जेव्हा मी घरी जाऊन पडू बेडवरती आडवे पडू तेव्हा सर्व जाणवेल आम्हाला. पण नशीब उद्या आपली 26 जानेवारी आहे, तर आरामाचे दिवस आहेत. म्हणजे आराम करायला भेटते अजून थोडं आपल्याला. सुट्टी आहे. नाहीतर मग तर होते. बस येताना गर्दी होती तर होती, आता जाताना पण नाही. कसली लाईन लागली बघा. थांबा वरतून दाखवतो ती बघा. बहुत संघर्ष आहे, पण तसा व्ह्यू पण होता. भांडण ऑन टॉप. भंडाऱ्याला पण एवढी लाईन नसते, एवढी लाईन आहे.
तो का तिथून खालून तशी खालून जाऊन तिथे ती शिडी येणार. बापरे, संध्याकाळचे 6 वाजतील वाटतं. आणि भांडणं काही लवकर संपणार नाहीत. आणि मेन तर लेडीजची भांडणं आहेत. म्हणजे तुम्ही विषय किती घृण असेल बघा. जा घरी जा. लेडीजची भांडणं म्हणजे त्यासाठी ते भांडणं सोडायला CM किंवा PM ची परमिशन लागते. त्याशिवाय आपण आतमी हात टाकू शकत नाही. नाही तर आपण डायरेक्ट DMच्या हाताखाली भेटतो. धापा धापा. आणि तुमच्या भावानी CM PM च्या पोस्टसाठी अप्लाय केलाय, पण अजून काही झालं नाही, म्हणून मी आता इंटरफेअर नाही करत. होणार पण नाही. ती वेगळी गोष्ट. जाऊ द्या काकी, सोडा हो. बरोबर आहे गाईस. एवढी लाईन लावून 30% फक्त खाली आलोय. आणि आम्हाला किती 9-10 निघालो ना आपण. 3 तास लागले फक्त 30% यायला. अजून 70% बाकी आहे. खूप मुश्किल आहे. आणि आता गरम पण व्हायला लागले. गर्दी होती मेन सीडी मुले, ते आता सोडून आलोय आम्ही. आणि भाऊ आपला डान्स करतोय. छत्रपती शिवाजी जी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. चला महाराज. महादेव. आणि गायस गर्दी एवढी होती, पण अमित आणि आम्ही दोघांनी डोकं लावला. तो पण सेटिंग तर करून दिली, पण त्याच्याच मुले आता आम्ही इतक्या लवकर पोहोचलोय. काय म्हणतो अमित? आता जरा रिस्की वाली सीडी आहे, तर मला जरा मोबाईल ठेवायला लागेल. ओके, एवढं सामान वरती घेऊन येता. डेडिकेशन बघितलं का भावा, एवढ्या वयात पण. धन्यवाद धन्यवाद अमित भाऊ. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. जय शिवराय भाऊ. धन्यवाद. खूप मजा आली आणि जिरली पण. अमित धन्यवाद. तर गाईस आता निघालोय बारीगाव मधून. पब्लिक फुल वैतागले आज, पण भाऊ नाही वैतागणार कधी. आणि आता जाताना कसाऱ्याला कुठेतरी हॉटेलमध्ये जेवायला थांबूया. कारण की जे आम्ही नाश्ता केलेला त्याच्यानंतर काही खाल्ला नाही. भूक पण लागले लय जोरात, तर नाश्त्याला थांबू. तर गाईस आता आम्ही आलेलो कसाऱ्याला रेल्वे स्टेशनवरती. आणि जेवण वगैरे पण करून झालंय, त्याचा व्हिडिओ नाही केला. आणि आता चाललोय घरी. तर हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय.